याकरता आयुष्यातला वेगळा वेळ द्यायला लागत नाही. रोज जेवायला जसा वेळ देतो तशी 15 मिनिटं देत गेलो तर आजपर्यंत गेल्या 10 वर्षात मी सर्व प्रकारची रामायण वाचली आहेत, मी महाभारताचे 7 खंड वाचलेत, मी आप्पांची मनुस्मृती वाचली आहे. सगळे ग्रंथ एवढे एवढे दांडगे आहेत. इच्छा ते मार्ग होऊ शकतं. आणि त्यावेळेला मला काही काही ज्या गोष्टी आढळल्या त्या आपल्या समोर सांगायचं ठरवलं, कारण यांनी मनुस्मृतीतनं अन्य ग्रंथातनं जे काम केलं त्यांच्या शताब्दीला तसंच काम आपल्या हातनं घडलं पाहिजे, म्हणून हा विषय तुमच्यासमोर घेऊन आलोय. तसं रामायण सांगायचं म्हणलं तर काय हो, आदौ राम तपोवना विगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दालनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायणम. ताकापुरतं रामायण म्हणतात त्याला. यात्रेला जाऊन आलेली मंडळी विरजण मागायला शेजारी गेली, म्हणले तुम्ही अयोध्येला जाऊन आला, रामायण ऐकवल्याशिवाय विरजण देणारच नाही. मग आता आम्ही तर आता गावून ऐकू नाही, ऐकव. एका श्लोकात ऐकून टाकलं, विषय संपला. आता या रामायणातल्या नेमक्या कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष देत जायचंय हा आपल्या समोर प्रश्न आहे. मंडळी, परमेश्वर तुमच्या हातनं काय कधी करून घेईल सांगता येत नाही. असं म्हणतात, सद्गुरू कृपा घडे करे आणि पांगुळ पर्वत चढे आणि कानिटकर तुमच्यासमोर बोले. या सगळ्या गोष्टी त्यातल्याच. तशी एक प्रेरणा भगवंतानं गेल्या वर्षात दिली. आणि लेखनाच्या बाबतीत मारुतीच्या गोष्टी लिहून गेलो होतो आणि मला प्रकाशकांचा प्रतिनिधी म्हणला कव्हर तयार आहे याचं, आपण लावूया आणि पुस्तक करूया. म्हणलं काय कव्हर तयार आहे? मी दचकलो, कारण कुठल्या तरी लेखकानं प्रकाशकाला काहीतरी दांडी मारलेली असते, त्या लेखनावरचं कव्हर तयार असतं, ते आपल्या पुस्तकाला बसवतात. शेवटी व्यवसायाचा भाग आहे हो, प्रिंट झालेली आहे. म्हणलं काय आहे? म्हणलं गीत वानरायण. हो म्हणलं खुळे की काय? मी मारुतीच्या गोष्टी लिहिल्यात, यात मुळात गीत नाही, मग नुसतं वानरायण म्हणूया का? अहो म्हणलं थट्टा होईल. प्रत्येक गोष्टीचं विडंबन करतात, त्याशिवाय त्यांना विरोधच निर्माण करता येत नाही. त्यामुळे मी त्याचा विरोधक आहे म्हणलं. शनिवारी ही चर्चा झाली आणि मंगळवारी माझ्या मनात एक गाणं निर्माण झालं. आणि सांगायला हरकत नाही, भगवंतानं मला अशी काही किल्ली दिली की वर्षभरात मी 52 गाणी गीत रामायणासारखी गीत वानराड्याची लिहिली, पूर्ण भक्तिरसात लिहिली. आणि हा अभ्यास करत असताना मला काही स्थळं अशी आढळली की रामायणात रामजन्माचं गाणं आहे, तसं वानर जन्मांची कथा काय आहे. आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं आणि मला व्यवस्थापन शास्त्रातला एक मोठा सिद्धांत तिथं सापडला. तुम्ही चकित होऊन जाल. ज्या वेळेला दशरथानं अश्वमेध यज्ञ पूर्ण केला ऋष्यशृंग ऋषीनं आणून, रामायणात गाणं आहे ना, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गीत रामायणात गाणं आहे बघा. तर तो सगळा भाग मी वाचत होतो वाल्मिकी रामायणातला. आणि वाल्मिकी रामायण हे मूळ बरं का, म्हणजे नंतर तुलसी रामायण आहे किंवा भावार्थ रामायण आहे. आपल्याकडे भावार्थ रामायणातल्या कथा जास्त आहेत, पण इतिहास म्हणून घ्यायचा असेल तर तत्कालीन लेखकानं घेतलेला इतिहासच घ्यायला लागतो. नंतर याच्यावर अध्यात्मचिंतन आहे आणि स्वतः लेखकाने तेच सांगितलंय. तुलसीदास सांगतात मी रामचरित मानस लिहिलंय, त्याच्यावरचा मनोव्यापार लिहिलाय. एकनाथ सांगतात मी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे, इतिहास म्हणून रामायण नाही लिहिलेलं. इतिहास म्हणून रामायण हे वाल्मिकीनीच लिहिलं. आणि लवकुशांकडनं पहिल्यांदा त्यातल्या ऋषींनी या दोन्ही कुमारांना, एकानं जटा बांधायची दोरी दिली, दुसऱ्यानं लंगोटी दिली, तिसऱ्यानं कमंडलू दिला, चौथ्यानं समिधा दिल्या. असा पहिला कार्यक्रम की रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानं श्रीरामायण. मग प्रत्यक्ष रामानं ते ऐकलं म्हणून ते जसंच्या तसं खरं आहे हे लक्षात ठेवायचं. इतिहास म्हणून तो आपला इतिहास आहे. राम घडलाच नाही म्हणणाऱ्यांकरता मुद्दाऊन हे पुरावे सांगतोय की तो इतिहास आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला त्या पुत्रकामेष्ठी यज्ञ
त्यानंतर तो अश्वमेध संपल्यानंतर त्यांनी ऋष्यशृंगानं विनंती केली की माझ्याकरता मूल होण्याकरता काहीतरी करा, की मग पुत्रकामेष्टीचं सत्र चालू झालं. आणि ते सत्र संपत असताना देवता आपापल्या हवीरभाव घ्यायला आल्या. हवीरभाग म्हणजे त्यांचा प्रसाद घेण्याकरता. आणि त्यावेळेला त्यांना ब्रह्मदेव दिसले. आणि ब्रह्मदेव दिसल्यानंतर सगळ्यांनी ब्रह्मदेवांसमोर बोल केला देवतांनी. आणि ब्रह्मदेवांना म्हणले, अहो काहीतरी तुम्ही कोणाला तरी वर देऊन ठेवता, नसत्या शक्ती देता आणि आम्हाला अवस्था अवघडून जाते. तो रावण किती मातलाय बघा, त्रिलोक त्यानं विजयी केलेले आहेत, चारी दिक्पाल पराभूत केलेत, कुबेराला हरवले, उत्तरेच्या दक्षिणेच्या यमाना हरवले, इंद्राला हरवले, वरुणाला हरवले, सगळ्यांना हरवले. तुम्ही काही इलाज करताय का नाही त्याच्यावर? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणले, त्याच इलाजासाठी इथं आलोय, त्याच उपायासाठी आलोय. काय उपाय योजलाय तुम्ही? साक्षात भगवान विष्णू स्वतःला 4 अंशात दशरथाच्या 3 राण्यांच्या पोटी प्रगट करणार आहेत. आणि त्यावेळेला म्हणले, तुम्ही हिंदुस्थानातल्या लोकांसारखे बगे बनायचं नाहीये. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या शक्तीनं आपापले पुत्र दक्षिणेत वानर जमातीत जन्माला घालायचे, वानर जातीत जन्माला घालायचे. बघा आता दक्षिणेत वानर जातीत का, प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. आणि यात म्हणले मी स्वतः काम केले, उपदेश देत नाही आहे म्हणले, केले मग सांगितले. माझ्या जांभईतनं जांबुवंत पूर्वीच जन्माला आलाय आणि तो अस्वलांना घेऊन या कार्यात येणार आहे. कार्य कुठलं आहे? आणि वानरच का जन्माला घालायचे? ते वानर अच्छा वेशधारी असले पाहिजेत, ही पण अट आहे. म्हणले हा राम जो जन्माला येणार आहे, भगवान विष्णू राम म्हणून जन्माला येणार आहेत, ते वनवासात जाणार आहेत दक्षिणेत. आणि त्यावेळेला रावणाशी लढाईची त्यांची तयारी होणार आहे. आणि त्यावेळेला ते वनवासी असल्यानं नगरातनं सैन्य आणू शकत नाहीत. सैन्य पोटावर चालतात, सैन्य पोटावर चालतात, कंदमुळावर जगतात, सैन्याला घालू शकत नाहीत. सैन्याला शस्त्र लागतात. हे सगळं दान करून वनात जाणार आहेत, त्यामुळे शस्त्र देऊ शकत नाहीत, स्वतःकडे परत मागू शकत नाहीत. आणि राम नाहीत. थंडी पाहिजे, स्वतःच स्वतः त्यांना खाल्लं पाहिजे, स्वतःची शस्त्र वापरली पाहिजेत. मग ती झाडाच्या फांद्या असतील आणि स्वतःच स्वतः रक्षण करून पाहिजे, विशेष शक्तिशाली, स्वतः खाईल आणि त्यातलीच 4 कंदमुळं छानपैकी राम लक्ष्मणाला आणून देईल असलं पाहिजे. याला म्हणतात व्यवस्थापन शास्त्र. की वनात कसं सैन्य पाहिजे. कल्पना करा, जर आत्ताच्या पद्धतीचे सैनिक रामानं नेले असते तर कसा केला असता तो, कुठं छावण्या टाकल्या असत्या, तंबूरावट्या कशा निर्माण केल्या असत्या, शस्त्र कुठनं आणली असती. होतं भगवंताचं नियोजन हे असं असतं की त्यांनी वनात सगळं सैन्य निर्माण केलेलं आहे. ते सैन्य राम वनवास भेटणार आहे तवर तिकडच्या तिकडं चालणार आहे. त्यामुळं तुमच्या लक्षात आली काय, मारुतीचे वडील कोण म्हणल्यावर आपण म्हणतो वायुपुत्र. आणि त्याचबरोबर सांगतो अंजनी आणि केसरीचा मुलगा, 2 वडील झाले. असं कसं काय घडलं? तर वायूनं स्वतःच्या शक्ती दिलेल्या आहेत हनुमंताला. तसं सूर्यपुत्र सुग्रीव आहे, तसा इंद्रपुत्र वाली आहे, तसा जांबवंत ब्रह्मपुत्र आहे, तसा नल हा विश्वकर्म्याचा पुत्र आहे, नील हा अग्नीचा पुत्र आहे, मैंदन द्विविध हे अश्विनी कुमारांचे पुत्र आहेत. म्हणजे सचिन कानिटकरांच्या वडिलांचं नाव गोत्र आहे, खरं त्यांचं गोत्र कौशिक आहे. तशी अवस्था आहे. आपल्याला मूळ वाचल्याशिवाय कळत नाही. ही मंडळी सांगतात की आमचे औरस पिता देव आहेत आणि क्षेत्रज पिता दुसरे आहेत. वृक्षवान नावाच्या वानर राजाचे पुत्र वाली आणि सुग्रीव आहेत. आणि या सगळ्यांनी गंधर्वांनी, सिद्धांनी, ऋषींनी आपापले पुत्र या वानर जातीत निर्माण करायचे की जे पुढे रामाचं सैन्य बनणार आहे. स्वतःचं स्वतः जगणारं सैन्य, वनवासी रामाची साथ संगत करणारं सैन्य. असं ते किष्किंधेला राज्य स्थापन होतं. आणि या वानरांचा सगळा जन्म सोहळा तिथं होतो. म्हणजे वसंत ऋतूला कुसुमाकर असं म्हणतात. कुसुमाकर म्हणजे ज्याच्यात फुलं फुलतात तो. तर 4 कपडे अयोध्येत उमलली
आणि उत्तरेतली सुगंध लहरी दक्षिणेत पसरली आणि तिथं फुलांचा ताटवाच निर्माण झालाय असंख्यात. आणि हे सगळे वानर जगतायत वनात आणि वाट बघतात प्रभूची की कधी येईल आणि आमचा उद्धार होईल, आम्ही त्याच्या कार्यात कधी सहभागी होऊ. हा वानर जन्माचा वृत्तांत जेव्हा तुम्ही वाल्मिकी रामायण मुळात वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तो ग्रंथ वाचणं फार महत्वाचं. मंडळी, सीतेवरचा अन्याय, वालीवरचा अन्याय, अशा अनेक गोष्टी रामायणातल्या सांगितल्या जात असतात. त्याचं खंडन मी आज वाल्मिकी रामायणाबरोबर तुमच्याबरोबर करणार आहे. कारण हल्ली व्हॉट्सअप रामायण नावाचं एक नवं रामायण आहे आणि त्यातनं भरपूर काय काय येत असतं की रावण अतिशय सज्जन होता, 1 महिना सीतेला लंकेत ठेवलं खरं हात सुद्धा लावला नाही, किंवा रामाची पूजा करायला ब्राह्मण म्हणून रावण लंकेत ना आला. आणि दुर्दैवाचा भाग असा असतो की बऱ्याच वेळेला कथा प्रवचनं सांगताना सुद्धा या घटनांची सत्यता बघितली जात नाही. कारण मूळ ग्रंथ वाचतो कोण? तिवारीने लिहिले ना, ग्रंथही केवळ न बघता. तर ग्रंथ बघितला पाहिजे, त्याशिवाय हे कळणार नाही. आणि त्यामुळं या बाबतीत नेमकं काय घडलं याचे काही मुद्दे तुमच्यासमोर मी जाता जाता मांडत जाणार आहे. तुम्हाला सांगतो, भगवंतानं असं काम करून घेतलं माझ्याकडनं की संपूर्ण रामायण मला 15 भागात सांगायला मिळालं. यूट्यूबवर आहे बरं का, सचिन कानिटकर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यात तुम्हाला रामापासून रानाकडे 15 भागात वाल्मिकी रामायण ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. तर त्यावेळेला मला काही गोष्टी लक्षात येत गेल्या आणि या वानराण्याच्या वेळेला त्या उपयोगी पडत गेल्या. दक्षिणेत जात असताना मला एक अशी अप्रतिम गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेला कैकेयीनं रामाला वनवास सुचवला त्यावेळेला अनेकांनी त्या निर्णयावर टीका केली आहे. एकटे राम आहेत की ज्यांनी तो व्यवस्थित स्वीकारला टीका न करता. म्हणजे स्थिती अशी झाली आहे की स्वतः दशरथ प्रचंड हैराण झालेले आहेत. ते ऐकल्या क्षणी वीज अंगावर पडावी तसे कोसळलेले आहेत आपल्या मंचकावर की हाय मे मारा गया असा हिंदीत अनुवाद केलेला आहे की कैकेयी तू कोण आहेस, तू गेल्या जन्मीची, काय माझ्यावर वेळ आणलीस, अशा रीतीनं ते कैकेयीशी बोलतायत. आणि ते एकदाही रामाला स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत की तू वनात जा म्हणून. कैकेयी शेजारी उभारून सगळं काम करत असत. प्रसंग असा आहे, रामाला त्याचा पांढरा शुभ्र वाडा आहे मूळ राजवाड्यापासून दूर. त्याच्या दारात शत्रुंजय नावाचा हत्ती तो मामानं दिलाय रामाच्या. आणि राम राजा होणार म्हणून सगळी अयोध्या रस्त्यावर आहे. आणि सकाळी रामाला आमंत्रण जातं त्यावेळेस कौतुकानं सीतेला सांगतो, मला बहुधा अभिषेकाला बोलवलंय बरं का, मी निघतो आता, का तू पण येतीस चल. आणि रथातनं ही येत असताना सगळी प्रजा जय जयकार करत असती. आणि या वेळेला रामचंद्र असे ते दशरथाच्या राजवाड्यात तो 7 मजली असतो, चढत 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 जातात तिथे आत. आणि बघतात तर आत एकदम शांतता. आणि महाराज दशरथ आडवे पडलेले आहेत, कैकेयी शेजारी उभारलेली आहेत, रडतायत. एका इच्छेनं माणूस आलाय. इथं मुद्दावून वर्णन करून सांगतोय की आपण काही चांगल्याच्या अपेक्षेनं जात असतो आणि ज्या वेळेला त्याच्या उलटं घडतं त्यावेळेला आपली मनोवस्था काय असते. राम तिथं आलेले आहेत की अभिषेक होणार माझा म्हणून, मी आता पुढचा राजा आहे. आणि त्यावेळेला दशरथ हैराण पडलेत, काय ताताना काही बिघडलं का. त्यावेळेस कैकेयी सांगते, यांनी तुला सांगितलेलं आहे की तू 14 वर्ष वनवासात जायचं आणि भरताला यांनी राज्य दिलेलं आहे. असू दे म्हणतो, पण त्यांना काय झालंय सांग. कैकेयीलाच विश्वास बसत नाही की तू पटकन हो कसा म्हणतो. एवढी ताकद आपल्यापैकी किती जणांची आहे. किंवा मला तुम्ही राज्याभिषेक करायला बोलवलं तर तुम्ही सांगताय वनात जायचं 14 वर्ष. मी बायकोला काय सांगू, आईला काय सांगू. नाही हो म्हणतात. कैकेयी अशी ठासून सांगायला लागते, वारंवार बजावायला लागते. त्यावेळेला रामाचं एक सुंदर वाक्य आहे बघा, मला अशी वाक्य फार काहीतरी मोठं एकदम असं बोलून जातात आणि ते एकदम भारी वाटत असतं. म्हणजे रामदास स्वामी म्हणतात की नाही, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, धन्य म्हणवीन इही लोकीच्या लोका भाग्य आम्ही तुका देखील. अरे लोक धन्य धन्य म्हणतील की आमचं भाग्य आम्ही तुकाराम बघितला.
आपल्या परिचयाचं कहते की गालिब का है अंदाजे बया और, किंवा केशवसूत म्हणतात आम्ही कोण म्हणून काय पुस्तक. या पद्धतीनं राम बोलतो. ज्यावेळेस काही काही अशी खुंटा बळकट करणं म्हणतात की नाही, पुन्हा पुन्हा हलवून तसं करायला लागते. तू जाणार ना वनात, तू जाणार ना वनात. रामो द्वीर ना अभिभाषते. राम दोनदा बोलत नाही म्हणतो. राम स्वतः बोलतायत. माझ्या अंगावर काटा निर्माण झाला. काय बोलले असतील की हा राम दोनदा बोलत नाही, जातो म्हणल्यावर जाणारच. आई रडतीये, सगळे रडतायत, लक्ष्मण संतापतोय. अरे या बापाला आपण राज्य घेतलं पाहिजे, मी लढतो सगळ्यांशी, कोण येते माझ्या वाटेला बघूया. राम म्हणतो नाही, दिला शब्द पाळायचा, वनात जायचं. काय ताकद असेल चरित्राची, काय ताकद असेल. आणि हे राम वनात जाताना अनेक विकल्प निर्माण होतात. त्यावेळेला शेवटी एक मुद्दाम सांगतो तुम्हाला सगळ्यांना. वसिष्ठ म्हणतात की रामाला वनवास झालेला आहे, सीतेला नाही, सीता राज्यावर बसेल. हा श्लोक आहे रामायणात. न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हणून मनुस्मृती पेटवायला निघालेल्या लोकांनी हे वाचलंय का, की रामाच्या पाठी सीता राज्य करेल असं वसिष्ठ सांगतात. आता रामायणातली रचना काय आहे, तर रामाच्या वर 8 ऋषी आहेत. राजाच्या वर कुठलाही राजाचा निर्णय 8 ऋषींकडे जाणार, त्यांनी तो मान्य करायचा, तो धर्म आहे म्हणून सांगायचा, आणि मग तो खाली अमात्यांना द्यायचा. ते अष्टप्रधान मंडळ आहे की त्यांनी तो निर्णय राबवायचा आहे. म्हणजे राजाच्या निर्णयावर मान्यता वरची पाहिजे. त्या 8 ऋषींचे प्रमुख वसिष्ठ आहेत. आणि ते वसिष्ठ सांगतात की सीता राज्यावर बसेल, तिला वनवास नाही आहे. म्हणजे आपल्याकडे किती मुक्तता होती तुम्ही लक्षात घ्या, की तिला गादीवर बसवायला वसिष्ठ सुचवतात. खरं रामाला माहीत असतं, काही म्हणते माझ्या भरताला राज्य दिलेलं आहे, यांनी तसं वचन दिलंय, आणि मग ते जायचं ठरतं. आणि राम स्वतः तयार असतात. ही सगळी मंडळी, त्यात लक्ष्मण तयार होतो. जाबाली म्हणून ऋषी तर रामाचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतायत. अरे कुठला तो दशरथ, कुठला कामासक्तपणे त्यानं दिलेला शब्द आहे, असं कधी राज्यात करतात का. तो मेला आता, तू हे जाबाली त्या 8 ऋषीतले आहेत बघा, ज्यांच्यावरनं जबलपूर नाव पडले गावाचं. राम म्हणतो तुम्ही माझा किती बुद्धिभेद करा, रामाचा निर्णय ठरलेला आहे. म्हणजे रामाला पर्यायच माहीत नव्हता म्हणून रामानं वनवास स्वीकारला असं नाही. सगळं माहीत असताना त्यानं वनवास स्वीकारला, हे महत्वाचं आहे. आणखी 2 गोष्टी तुम्हाला याच्याशी जोडून सांगतो, फार भारी वाटेल तुम्हाला. राम वनवासात गेल्यानंतर भरत ज्या वेळेला येतो त्यावेळेला भरत उदास होतो, सगळ्यांना माहीत आहे. आईवर चिडतो स्वतःच्या. शत्रुघ्न तर मंथरेला फरफटत आणतो. हे सगळं होतं. मी रामाला घेऊन येणार, हे राज्य रामाचं आहे, रामालाच देणार. एकनाथ महाराजांनी छान लिहिले, गजाचे दागिने अजास ओझे म्हणतात. गज म्हणजे हत्ती, की हत्तीचे दागिने अज म्हणजे बोकडाला घातले तर त्याला ओझं होईल. तसं हे राज्य करायची कुवत रामाचीच आहे, त्याचं राज्य आहे, मी ते नाही घेणार. म्हणून भरत बिचारा निघतो, शत्रुघ्न सेना घेऊन निघतो. आता ती निघत असताना तो रडताना विलाप करतोय. त्यात एक गोष्ट बोलतो, तो म्हणतो आज अयोध्या सुनी पडलेली आहे, तिच्या 4 दिवारीवर कुणी काही कुणाची चौकशी करत नाहीये. जी कायम नटलेली होती, सजलेली होती, ती अयोध्या तशीच उदास पडली आहे. तिच्या रक्षणाला कोणीही नाही आहे. सगळं सैन्य घेऊन आलाय ना तो वनात, आणि ती दुःखी आहे म्हणतो. आणि तरी देखील शत्रू त्या नदीकडे वाटाडोळा करून बघत नाहीये. याचं कारण ती रामाची नगरी आहे म्हणतो. राम या नावाची ताकद किती आहे लक्षात ठेवा. भरत स्वतः सांगतोय की राम तिचं संरक्षण करतायत, भले ते असले तरी शत्रू आज आक्रमण करू शकत नाही आहे, कारण रामाचं नावच सिर्फ नाम काफी आहे म्हणतात ना ते इथं. आणि तिथनं जात असताना आणखी 2 प्रसंग असे येतात की तो निषादराज गुह रामाचा मित्र असतो, आणि रामाला त्यांना आसरा द्यायला तिथं येऊन बसलेला असतो. तो रात्रभर लक्ष्मणन तो रामाच्या पहाऱ्यात जागे राहतात. त्या निषाद राजाला कळतं की भरत सगळी सेना घेऊन यायला लागलाय. अरे म्हणतो याला बहुधा निष्कंटक राज्य पाहिजे वाटतं. राम वनात गेले तरी बघवे ना, हा त्यांना मारेल.
सगळे स्वतःचे नावाडे सैनिक काढतो, सगळ्यांनी गंगेवर नावेत तयार राहायचं म्हणलं, आम्ही त्याला भेटणार आहे. त्याचा उद्देश जरा जरी वेडा वाकडा वाटला तर आपण लढायचं. बघा, सहसा कोणाकडनं असते हो? ज्याची सत्ता त्याच्याकडनं. आता राम तर 14 वर्ष वनवासी, सत्ता आहे भरत चतुर यायला लागलाय. खरं म्हणजे हजर राहायला पाहिजे. खरं हे म्हणतात रामासाठी आपण लढायचं, रामापर्यंत पोचून द्यायचं नाही. आणि तो सरळ जाऊन भरताला तुझा उद्देश विचारतो आणि भरताला रडताना पाहून त्याच्या मनात येतं की हा सुद्धा आपल्यासारखा आहे. आणि मग तो भरताची सगळी व्यवस्था करतो. हा निषाद म्हणजे आत्ता उत्तर प्रदेशात अति पिछडा म्हणून जो वर्ग सांगितला जातो त्यातला आहे. त्याचं रामावर एवढं प्रेम आहे. त्यानंतर भरद्वाज आश्रमात जातात. भरद्वाज मुनी सुद्धा भरताला हाच प्रश्न विचारतात की तू दुष्ट हेतू ठेवून रामाला भेटायला निघालायस काय, की तो वनात आहे हे सुद्धा तुला बघवेना काय. त्यावेळेला भरत सांगतो माझ्यावर असा संशय घेऊ नका हो. म्हणजे एक आहे निषाद साधा नावाडी, दुसरा आहे थोर तपस्वी ऋषी. दोघांचंही मत एकच आहे, राज्य रामाचं. हे आपल्याला बारकावे लक्षात येत आहेत का? प्रजेतला कण आणि कण राम शिवाय दुसरा शब्द बोलत नसतो आणि ते भरतानं दाखवलेलं आहे. आणि अशा रीतीनं भरत ज्या वेळेला जातो त्यावेळेला भरद्वाज मुनी शेवटी त्यांना खात्री पटल्यानंतर आध्यात्मिक लोक असा एक प्रसंग सांगतात की शेवटी एक असा ऋषिकुमार दाखवायला गेला आणि त्यानं सांगितलं की या झाडाच्या पलीकडे त्यांची पर्णकुटी आहे. त्यावेळेला रामानी म्हणे भरताना असं बघत जाताना त्यांना पावलं दिसली रामाची, तर त्यात लोळण घेतली. मला साने गुरुजींची कविता आठवते. तुझ्या धुळी माझी वाटे लोळणे सुखाचे, जिथे पाय पावन फिरले राम जानकीचे, जिथे नाम घोषे फिरले संत ते अनंत, तुझ्या धुळीमधला झालो कीट तरी पसंत. दिगंतात रुद्धिंगत मी कीर्ती तव करीन, तुझी मूर्ती मधुरा दिव्या अंतरी धरीन. तुझे नाम संतत ओठी गान गोड कंठी, तुझी भक्ती अतुला अचला साठवीन पोटी. एकमात्र चिंतनाता एकची विचार, भाग्य पूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर. तिथे रामाची पावलं दिसल्यावर त्यात लोळण घ्यावी वाटते. कशावर न सुचला असेल. त्या निषादराज गुहानं जेव्हा दाखवलं ना भरताला की अरे हे जे गवत दिसतंय ना इंगुदी वृक्षाच्या खाली, इथं रामन सीता झोपले ते, त्या गवताचं बाबडेपणानं भरत जाऊन निरीक्षण करतोय की अरे या गवतात बघ सीतेचं रेशमी वस्त्र अडकलेलं दिसतंय, 2 धागे इथं दिसत आहेत आणि तिच्या दागिन्यांचे सुवर्ण कण इथं जरा पडलेले दिसत आहेत. अरे रे रे, त्यांनी स्वर्गीय सुख घ्यायचं, त्यांना किती वाईट वेळ आली. ढसढसा रडतो. कुठून आणि ही मंडळी जात असताना शेवटी राम सांगतात की मी परत येणार नाही, राज्य तूच करायचं. तर रामाच्या पादुका घेऊन राज्य करायचं. मला एकाने प्रश्न विचारला होता, असंच जरा तरुण वय होतं आणि त्यावेळेला रामावर जोर जोरात बोलत असताना हे पिकलेले गृहस्थ आले माझ्यापाशी आणि म्हणले रामराज्य कुठलं रे? त्यात काय, रामान केलं ते रामराज्य. चूक काय म्हणले? रामाच्या पादुका ठेवून भरतानं जे केलं ते रामराज्य म्हणले. केवढा मोठा विचार आहे ह्याच्यात. फार मोठं शिकायला मिळालं मला त्यावेळेला. आणि अशा रीतीनं तो भरत पादुका घेऊन परत आला. राम तसेच पुढे जात राहिलेत वनात. आणि मग त्यात जात असताना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो वनवास काही सुखाचा नव्हता. खरं म्हणजे सीतेला कुणीही वनात हाकललं नव्हतं, राजवाड्यात राहू शकली असती, पण नाही, तुझ्याबरोबरच येणार. रामाची एकदा साथ धरल्यावर सोडायची असती वय. आणि मग तिचंही हरण होतं. रावणानं तिला पळवून नेलं, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. जटायू लढला. दृष्टी सुधारते बरं का माणसाची. हे हल्ली निसर्गप्रेमी लोक सांगतात की सगळे पशु पक्षी यांच्याकडे पवित्र नजरेनं बघा. आपण गिधाड म्हणलं की अशुभ म्हणतो, घुबड म्हणलं की अशुभ म्हणतो, असं बघू नका. घुबड शेवटी लक्ष्मीचं वाहन आहे, आपल्या धर्मात सुद्धा सांगितलंय. तर हे रावण पळवून नेत असताना कुणी मदतीला न येता एक गिधाड मदतीला येतं, जटायू पक्षी. तेव्हापासून मला गिधाड दिसलं की अशुभ वाटत नाही, मला जटायूची आठवण येते. रामायण दृष्टीत सुधार करतं ते असं.
आणि त्यावेळेला तो जटायू पक्षी लढताना दिसतो. मग राम तिथं पत्ता विचारून पुढे जात असताना कबंद नावाचा राक्षस त्यांना धरतो, त्याच्या पोटात तोंड असतं, सगळ्यांना माहित आहे कथा. मग त्याचे हात तोडल्यानंतर तो सांगतो माझा अंतिम विधी कराल तर तुम्हाला पुढचा पत्ता सांगेन. मग पुढचा पत्ता सांगेन म्हणल्यानंतर त्याचा अंत्यविधी करण्यात येतो. त्यावेळेला तो यक्ष एक मुक्त होताना सांगतो, दनू असं नाव आहे त्याचं. ते पुढं उत्तर रामायणात नाव कळतं, तोवर त्याचं नाव कळत नाही. आणि तो सांगतो की इथून पुढं म्हणला एक ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे, त्यावर एक वानरराज सुग्रीव आहे आणि तो समदुःखी आहे म्हणला. तुझी बायको जशी रावणानं पळवली आहे तसं त्याची बायको त्याचा मोठा बलिष्ठ भाऊ वालीनं पळवली आहे आणि त्याला राज्यातनं हाकलून काढलंय. तर तू त्याच्याशी मैत्री कर, कारण राजनीतीचं सूत्र आहे समदुःखी एकमेकाशी मैत्री करतात. म्हणजे महाविकास आघाडी वगैरे कशी तयार होते तुमच्या लक्षात. तर हे सूत्र तो दनू सांगतो कबंद की समदुःखी एकमेकाला मदत करतात. आणि मग राम ऋष्यमुख पर्वतावर जात असताना तिथं ही देव आणि भक्ताची ऐतिहासिक भेट पहिल्यांदा घडली की तो सुग्रीव वर्ण बघतोय की दोन बलशाली तरुण, रामन लक्ष्मणाचं वर्णन अप्रतिम केले बरं का. खांदे असं म्हणजे व्ही-शेप असं आपण अलीकडे म्हणतो ना, तसं डोळ्यासमोर येतं सगळं. आणि खांदे मजबूत आहेत, सिंहासारखी कटी आहे, खांद्याला इकडं भात आहे, इकडं धनुष्य आहे, कमरेला तलवार आहे, खड्ग म्हणतात, तलवार फारसी शब्द आहे, आणि हातात गोदस्ताने. आणि हे असे दोघंजण येताना बघून वालीनं माझ्यावर मारेकरी घातले म्हणून सुग्रीव घाबरून जाऊन हनुमंताला बोलवतो आणि जा त्यांचा भेद जाणून ये म्हणतो आणि पोशाख बदलून जा. आणखी एक गोष्ट कर, बोलताना तोंड माझ्याकडेच ठेव, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर मी ओळखीन की इथं थांबायचं का पळून जायचं. मी म्हणून सांगितलं ना, घड्याळ तुमच्या चेहऱ्यावरचं, थांबायचं का नाही. तर ते चेहऱ्यावरनं मी ओळखीन असं सुग्रीव सांगतो. आणि हनुमान जातो आणि हनुमानाचं त्यांचं काय नातं आहे माहीत नाही. हनुमान सगळं मनातलं सांगून टाकतो की मी पोशाख बदलून आलो असलो तरी मी सुग्रीवाचा दूत आहे म्हणला. आणि असं असं सुग्रीवांचं झालंय. आणि हनुमान बरंच बोलतो आणि बरंच बोलल्यानंतर शेवटी शांत होतो म्हणतो तुम्ही दोघं काहीच बोलत नाही आहे. त्यावेळेला राम लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा याचं बोलणं ऐकलंस का. इथं मी एका महत्वाच्या गोष्टीवर तुमचं लक्ष वेधून घेतोय. लक्ष्मणा याचं बोलणं ऐकलंस का. हा व्याकरणात एकदाही चुकला नाही, हा सर्व वेदांचा जाणकार दिसतो, याच्या भुवयाही चुकीच्या हल्लेल्या नाहीत. रामानं मारुतीचं इतक्या बारकाईनं वर्णन सांगितलंय की याचे हावभाव चुकीचे झाले नाही आहेत, देहबोली याची उत्तम आहे, हा सज्जन आहे, याच्यावर विश्वास ठेवणं आपण का आलो ते सांग. काय निरीक्षण आहे बघा की ते बोलण्यावर ना, म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणून हल्ली जे शिकवतात की नाही, त्याचं अप्रतिम वर्णन जर कोणाला शिकवायचं असेल तर त्यानं रामायणातलं हे रामानं केलेलं मारुतीचं वर्णन वाचावं आणि सांगावं की तुमची देहबोली कशी पाहिजे, भुवया कशा पाहिजेत, उच्चार कसे पाहिजेत. हा चाचरला नाही, अडखळला नाही, हा खरा माणूस आहे, केवळ बोलण्यावर न ताडले. आणि मग लक्ष्मण सगळं सांगितल्यानंतर ती अग्निसाक्ष मैत्री होते आणि मग वालीचा वध करायचं ठरतं. मी मुद्दाम नेहमीच्या प्रचलित कथांपाशी थांबत नाहीये, पण इथं थोडा थांबणार आहे, कारण वालीच्या वधावर रामावर टीका करणाऱ्यांचं पेव अलीकडं फार फुटलं, म्हणून त्याची उत्तरं देऊन पुढे जाऊया. ज्या वेळेला राम आणि सुग्रीव ठरतं वालीला मारायचं आणि त्या बदल्यात सुग्रीवानी मदत करायची, त्यावेळेला राम मारायला जातात. मग ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पहिल्यांदा सुग्रीव आणि वाली त्यांना ओळखतच नाही. सुग्रीव मार कोण परत येतो, पुन्हा पाठवतात माळ घालून गळ्यात आणि मग वालीचा वध होतो, दुरून बाण मारतात, सगळ्यांना माहीत आहे. त्यावर अलीकडचे विद्वान फार प्रश्न विचारतात की राम क्षत्रिय होता, लपून वालीला बाण का मारला. त्यात आर्य अनार्य झगडा घालतात इंग्रजांनी शिकवलेला की अनार्य वालीला रामाने दुरून का मारले, अनार्य सुग्रीवाशी मैत्री का केली हे नाहीत विचारत, अनार्य वालीला दुरून का मारले. आता तुम्हाला एक इथं पहिल्यांदा उत्तर देतो. आर्य म्हणजे सभ्य माणूस, आर्य म्हणजे जमात नव्हे. आणि हे 10 वेळा रामायणात सिद्ध होतं. रामायण वाचत गेलात तर वानर लोक, वानर स्त्रिया आपल्या पतिदेवांना सुद्धा आर्य म्हणूनच हाक मारतात. याच्या पलीकडं
मंदोदरी रावणाला आर्य म्हणूनच हाक मारतय. याच्या पलीकडं ज्या वेळेला इंद्रजिताला मारायला जातात हनुमान आणि सगळी मंडळी लक्ष्मणाबरोबर, त्यावेळेला इंद्रजिताचा वध करत असताना विभीषणाला हनुमानाबरोबर बघून इंद्रजित म्हणतो की काका तुम्ही हे वर्तन शत्रूबरोबर आलाय ते अनार्यासारखं केलं. म्हणजे ते सुद्धा स्वतःला आर्य म्हणून घेत आहेत हे लक्षात घ्या. आणि आज ते मूल निवासी वगैरे काही मंडळी आहेत की ते रावणाचं पूजन करायला लागले, आर्य अनार्य झगडा सांगतात, व्हॉट्सअपवरनं पाठवतात, आपण वाचतो आणि दुसऱ्याला पाठवतो, ग्रंथही केवळ न बघता. हे सगळेच आर्य आहेत, हे सगळेच आर्य आहेत दक्षिणोत्तर. हा इंग्रजांनी लावलेला झगडा आहे, तो अजून काही लोक मन लावून लढत आहेत. तर या पद्धतीनं हे जेव्हा चालू होतं त्यावेळेला वालीच या सगळ्या विद्वानांनी विचारलेले प्रश्न विचारतो. अलीकडच्या लोकांना वाटतं आपल्यालाच बुद्धिमत्ता आहे, असं नाही. वाली मत्ताना विचारतो. वाली हा महान राजा आहे, तो स्त्री अभिलाषेत वाया गेलाय, नाही तर त्याचा पराक्रम प्रचंड आहे. रावणाला हरवलेले दोघंच आहेत जगात, एक सहस्रार्जुन आणि दुसरा वाली. उत्तर रामकथेत ही कथा येते, ती सांगत बसत नाही जास्त. खरं वालीची सांगायला मोह होतोय मला, कारण रावण ज्या वेळेला त्याच्या मंत्र्यांसकट येतो तिथं सुग्रीवापाशी, आणि सुग्रीव बाहेर उभारलेला असतो किष्किंधेच्या, अंगद वगैरे असतात, जांबुवंत असतात, त्यावेळेला रावण म्हणतो कुठं आहे वाली, त्याच्याशी मी लढायला आलोय. त्यावेळेला सुग्रीव त्याला म्हणतो तुझ्या आयुष्यातले थोडेच दिवस शिल्लक राहिलेले दिसतात, त्याशिवाय तुला ही बुद्धी होणार नाही. म्हणजे म्हणतो त्यांना असली आव्हानं सहन होत नाहीत आमच्या राजांना, म्हणतो तुला शिल्लक ठेवणार नाहीत. तो म्हणतो कोणाशी बोलताय, मी चारी दिक्पालांना हरवून आलेला रावण आहे. ते आत्ता नाही आहेत तवर तुम्ही परत जावा, फार गडबड करू नका, ते येईपर्यंत इथं थांबा, तेवढंच तुमचं आयुष्य आहे. स्पष्ट सांगतो. कुठं आहे सांग मला. आत्ता दक्षिण समुद्रावर असतील, आपण मॉर्निंग वॉक करतो की नाही, तसा वालीचा मॉर्निंग वॉक दिलाय. उत्तर रामचरित्रात ही कथा येते की वाली रोज उठला की चारी दिशांच्या समुद्रानं जात असतो आणि चारी दिशांच्या समुद्रांना अर्घ्य देऊन येत असतो किष्किंधेत सकाळी. मग त्यावेळेला रावणानं विचारल्यावर ते सांगतात आत्ता दक्षिण समुद्रावर असतील म्हणते. रावण ते पुष्पक विमान घेतो कुबेराचं, त्याच्याकडे आलेलं असतं, जातो दक्षिण समुद्रावर. आणि वाली खरंच तिथं असा पहाडासारखा वाली समुद्रापाशी उभारलेला बघून मागणं दबक्या पावलानं जातो की याला मागणं जाऊन पकडावं. रावण कपटी आहे स्वभावानं, आणि जाऊन पकडावं तर राजा कायम सावध पाहिजे. समर्थांनी संभाजी राजांना जे पत्र लिहिले त्याच्यात लिहिले अखंड सावधान असावे, दुष्यित कदापि नसावे. तर राजा सावधच पाहिजे कायम. तसा वाली सावध असतो आणि त्याला दिसतं की मागणं शत्रू यायला लागलाय. तो बेसावधपणाचं सोंग करतो आणि रावण टप्प्यात आल्यावर जे त्याला खाकोटीत पकडतो त्याच्या सकट आकाशात उडतो. रावणाचा वरचा श्वास वर, खालचा खाली, आणि तिथनं तो चारही दिशाचे समुद्र आपला मॉर्निंग वॉक पूर्ण करतो आणि किष्किंधेपाशी रावणाला मोकळं करतो. तेव्हा रावणाचा श्वास पूर्ण होतो आणि रावणाला विचारतो बोल आता काय इच्छा आहे तुझी. त्यावेळेला रावण पहिल्या फटक्याला नमस्कार करून म्हणतो मला तुझ्याशी मैत्री करायची. असा हा वाली आहे. लोकांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की वालीकडे मदत का मागितली नाही. तर ज्याचा रावण मित्र आहे तो कसं मदत करेल. समदुःखी एकमेकाला मदत करतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही मोठ्या नेत्याच्या मागं मागं जो मीटिंग मध्ये तो कधी तुमच्याकडे बघतो का हो. राम वनवासी आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यावेळेला सुग्रीवाचा ऐकून ज्या वेळेला बाण मारतात त्यावेळेला वाली मरताना म्हणतो अरे तू क्षत्रिय कुळाचा राजा, अयोध्येच्या चक्रवर्ती सम्राटांचा वंशज, मी सामान्य वानर आहे. मला युद्धाचे नियम माहीत आहेत की युद्धात समोरासमोर आव्हान देऊन मारायचं असतं. तुझं माझं वैर नव्हतं, माझं सुग्रीवाचं वैर होतं. तू कशाला बाण मारलास. तुला युद्धाची इच्छा होती तर मला आव्हान द्यायचंच, मी तुझी तहान भागवली असती. म्हणतो युद्ध पासा भागवली असती. लपून बाण मारलं शोभलं तुला. क्षत्रिय राजा असून तुला माहित नाही. अलीकडच्या विद्वानांना वाटतं हे प्रश्न आपल्याला सुचतात म्हणून. तर नाही, ते वालीनं विचारलेत आणि त्या प्रश्नाची राम उत्तर देतात. राम सांगतात पहिलं उत्तर देतो म्हणजे का मारलंय, कसं मारलं याचं नंतर बघू.
का मारलं याचं उत्तर देतो. मी भरत राजांचा प्रतिनिधी म्हणून इकडे वनात आलेलो आहे. बघा देशाविषयी भावना कशी पाहिजे. खरं म्हणजे भरत राजांच्या पायात त्यांना वनवास मिळालेला आहे. खरं तो सांगतोय देश एक, भरत राजांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि आपल्या भावाची बायको, धाकट्या भावाची बायको मुलीसारखी असते, तिचा पत्नीसारखा उपभोग घेणारा नराधम मी पाहिलाय आणि जिवंत ठेवलाय. हे भरताना कळलं तर ते मला जिवंत ठेवणार नाहीत, म्हणून तुला मी मारले. तू दुसऱ्या तुला मारायलाच पाहिजे, इतका अपराध तू केलायस. आणि दुसरं कारण आता सांगतो म्हणले, त्याचं उत्तर तूच दिलेस. लपून का बाण मारलास असं तू मला विचारतोस ना. आणि काय सांगतोस, तू क्षत्रिय युवराज आहेस आणि मी वानर आहे. उत्तर त्यातच आहे म्हणतो. तुला हे माहित नाही का की क्षत्रियांना मृगयेचा अधिकार आहे धर्मानुसार. आणि मृगया म्हणजे शिकार ही मचाणावर बसून, दगडावर बसून, झाडावर बसून अशीच केली जाते. वाघा ये तुला मारणार आहे असं कधी शिकार केली जात नाही. वाघ दिसला की मारून टाकायचा असतो, विषय संपला म्हणले. हे धर्मानं मान्य आहे. मला राजपुत्र म्हणून मृगयाचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराखाली तू वानर असल्यामुळे मी तुला मारून टाकले. तुला आव्हान द्यायचं मला आवश्यकता नाही. वालीला तोड राहत नाही. वाली सांगतो रामा तू बरोबर आहेस, फक्त एक काळजी घे, हा मुलगा माझा फार लाडका आहे अंगद, त्याला तेवढं सांभाळायचं वचन दे, मी प्राण सोडतो आनंदानं. आणि राम वचन देतात आणि पाळतात. सुग्रीवाला सांगतात युवराज अंगदच असेल, तुझा मुलगा नव्हे. आणि अशा रीतीनं वाली वधावर मी मुद्दाहून तुम्हाला थांबतो म्हणलं, कारण या प्रश्नांची उत्तर देणं आवश्यक होतं. आता पुढचा प्रश्न लोकांचा असतो की रावण किती चांगला होता. महिनाभर सीतेला ठेवलं, खरं सीतेला हात सुद्धा लावला नाही. हे माहित आहे, रावणाचं चरित्र वाचा. उत्तर रामचरित्रात त्यानं भरपूर स्त्रियांवर बलात्कार केलेत. ज्या वेळेला मारुती रावणाच्या अंतःपुरात शिरलेला असतो सीतेला शोधायला, त्यावेळेला अनेक स्त्रिया दुःखात तिथं डांबलेल्या आहेत. त्यांचं वर्णन आहे की त्या दारू पिऊन एखादी झोपली आहे तशीच, एखादी वीणा वाजवता वाजवता लुडकली आहे, त्यांना वस्त्रांचं भान नाही. मारुती इतका शुद्ध आहे की त्याला ते बघून वाटतं अरे झोपलेल्या स्त्रियांना मी पाहिलं, माझा धर्म बुडाला काय, म्हणून मारुती कट्टून बसतो. अलीकडचे सगळे तरुण रस्त्यावर असे बघत असतो आपण स्त्रियांना. आपल्याला कधी असं वाटलंय मनाला आपला धर्म बुडालाय म्हणून? मारुतीनं नकळत बघितलंय, एकाही स्त्रीला कळलेलं नाही मारुतीनं बघितलंय. आणि मग मारुतीच्या मनात दुसरा विचार येतो की अरे नाही माझा धर्म काही बुडालेला नाही आहे, कारण सीतेला शोधायचं म्हटल्यावर मला स्त्रियांच्यातच शोधलं पाहिजे की पुरुषांच्यात शोधून कशी सापडणार, त्यामुळं मी चुकलो नाही असं म्हणून मारुती बाहेर येतो. पण या ज्या स्त्रिया आहेत, जगभरच्या स्त्रिया आहेत, त्यांना पुष्पक विमानातनं आणून डांबलेल्या, हे आपल्याला माहीत नसतं. आणि याच्या पुढं युद्ध चालू होतं, त्यावेळेला रावणाचा एक मंत्रीच रावणाला सल्ला देतो, अरे कशाला एवढी सगळी माणसं पणाला लावत बसलायस आणि तिला मुदत देत बसलायस 1 महिन्याची 2 महिन्याची, सरळ बलात्कार कर ना तिच्यावर. त्यावेळेला रावण म्हणतो या विद्यापीठाचा मी कुलगुरू आणि तू मला शिकवतोस काय? आणि तिथं रावण सांगतो की मी नलकुबेराच्या वाग्दत्त वधूवर जी अप्सरा होती तिच्यावर हिमालयात बलात्कार केला, त्यावेळेला तिनं मला शाप दिलाय की यापुढं कुठल्या स्त्रीवर बलात्कार करशील तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील, म्हणून मी सीतेला हात लावत नाही. आणि रावण ते सांगताना सुद्धा एवढ्या गर्वानं सांगतोय की कमळाच्या तळ्यात कमलिनीची अवस्था घुसलेल्या हत्तीनं उद्ध्वस्त करायची अशी मी तिची अवस्था केली. एवढा निर्लज्ज आहे. आपल्याला हे माहीतच नसतं, कारण आपण ग्रंथच वाचत नाही. त्यामुळे उत्तर ठामपणे देणार कसं? आपण जर धर्मप्रेमी म्हणून या कार्यात येत असू तर आपले धर्मग्रंथ किती शुद्ध आहेत यावर आपला विश्वास पाहिजे आणि आपण वाचलेले असले पाहिजे. छाती ठोक उत्तर देता आला पाहिजे. काय सांगायला लागला, चल काढ अमुक पान दाखवत तुला. हे मूळ ग्रंथ वाचल्यानंतर होत असतं. यांनी ग्रंथ निर्मिती तेवढ्या करता केलेली आहे, ती आपण मुळातनं वाचली पाहिजे.
आणि या विद्वानांचे आपल्यावर उपकार आहेत की आज इंग्रजांनी एवढं मोठं काम करून ठेवलंय की आपली जी भाषा संस्कृत, जिच्यात आपले ग्रंथ आहेत, तिच्यापासनं आपला संबंधच तोडला आहे. संस्कृत वाचलं तर आपल्याला कळतच नाही, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण भाषांतरातनं समजून घेतो. मग भाषांतर करणारा माणूस स्वतःच्या अकलेनं त्यात काहीतर 2 ओळी घालतो आणि त्यामुळं आपल्याला नीट उत्तर देता येत नाही, त्याचं तारतम्य लावता येत नाही. आणि मग त्याकरता आप्पांनी केलेलं काम महत्त्वाचं ठरतं की जो माणूस मुळात शहाणा आहे त्यानं जर भाषांतर केलं तर ते उपकृत करणारं असतं. म्हणून हे कार्य महत्त्वाचं की ज्याला कोणाला अभ्यास आहे छातीटोकपणे सांगायचे सगळे प्राविण्य मिळतात. आणि हा रावण इतका बलात्कारी अधम असल्यामुळं त्याला मारणं ही आवश्यक गोष्ट झालेली होती. रावणाचं युद्ध तुम्हाला गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम म्हणतात, तसं राम रावणाचं युद्ध म्हणजे राम रावणाचंच युद्ध, त्याला दुसरी तुलना नाही. पण या युद्धाचं सुद्धा तुम्हाला एक महत्वाचं अंग सांगतो. या युद्धात एके ठिकाणी वेळ अशी येते, मला मुद्दाम रामाचं कौतुक सांगायचंय तुम्हाला, की राम असे लढायला लागतात की त्यांचं धनुष्य असं चक्राकार दिसायला लागतं. सांगतात जावा लढायचं सोडा, टेकडीवर बसा, काही गरज नाही म्हणलं, मी एकटा बघतो याला म्हणले कसं ते. आणि त्यावेळेला ते असा बाण चालवायला लागतात की रावण निष्प्रभ होतो. त्यावेळेला राम अभिमानानं म्हणतात सगळ्या वानरांना, हे कार्य एक तर मी करू शकतो, नाही तर शिव करू शकतात, दुसरा कुणी नाही. आपण हे वाचलेलंच नसतं, हे रोमांच उभं करणारं वर्णन आहे अंगावर, की राम स्वतः असं सांगतात लढताना. शैव वैष्णववाद एक आपल्याकडे भरपूर घातला जातो, त्याच्यावर सुद्धा राम उपाय की राम सांगतात हे काम मी करू शकतो, नाही तर शिव करू शकतात, दुसरं काय आहे सांगा. राम रक्षा शिवाने सांगितली आहे, किती एकात्मता आहे. रामेश्वर आणि काशी दोन्ही दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण नाही, किती एकात्मता आहे. आपण मूर्खागत मंडळी, हे मुळातनं वाचलं पाहिजे, त्याच्याशिवाय गंमत नाही. तुम्हाला पुढं सांगतो, हे युद्ध संपल्यानंतर घड्याळात 12 वाजलेत पण चेहऱ्यावर अजून वाजलेले दिसत नाहीत. हे युद्ध संपल्यानंतर अशी स्थिती आहे की इंद्र शिवांच्यामुळं, स्वतः शिव तिथं येतात बरं का, शंकर आलेलं वर्णन आहे, वाल्मिकीने केलंय. इंद्र दशरथांना घेऊन येतो विमानात आणि दशरथ तिथं भेटल्यानंतर रामाला सांगतात की मी कैकेयीचा राग अजून सोडला नाही बरं का. राम विनंती करतात दशरथाला, आता माफ करा की आईला फार झालं म्हणतात, 14 वर्ष होऊन गेली. राम विनंती करतायत की आईवरचा राग सोडा, कैकेयीवरचा राग सोडा. दशरथ सीतेची समजूत घालतायत, तू रामावर संतापू नको, कारण रामानं तिथं सांगितलंय ना तिला अग्निपरीक्षा कर म्हणून. परिस्थिती अशी होते की रावण वध झाल्यानंतर, रावणाचा अंतिम संस्कार झाल्यावर विभीषण विनंती करतो की चला आता तुमच्या जटा उतरवूया, तुमचं कर्तव्य झालं, 14 वर्ष संपली आणि तुम्हाला आता अंघोळ घालूया, आम्ही दासी तयार ठेवल्यात सगळ्या. राम म्हणतात नाही, तिकडं तो माझी वाट बघतोय की, आणि त्यानं मला धमकी दिली आहे भरतानं, लवकर आलं नाहीस तर मी अग्निप्रवेश करीन, मला झटकन तिकडं जायचंय, तुला माहित आहे अंतर किती आहे. त्यावेळी विभीषण सांगतो काळजी करू नका, विमान आता आपला आहे, विमानानं जावा. नाही म्हणतो, मी इथं काही जटासंभार उतरवणार नाही आहे, मी परत जाणार आहे. मग ठीक आहे, सीतामाईना घेऊन येतो. हां, तिला मात्र आंघोळ वगैरे करून व्यवस्थित कपडे बदलून यायला सांग. सीता म्हणते मी नाही, मी तशीच भेटणार. नाही म्हणतो, रामाची आज्ञा तुम्हाला पाळली पाहिजे, रामाने आज्ञा दिली. कोण? विभीषण सांगतोय. आणि आल्यावर रामाच्या नजरेत फरक, इकडं युद्ध जिंकल्याचा आनंद असतो, सगळेजण गंभीर होऊन बघायला लागतात, याला काय झालं. लक्ष्मण चकित होतो, लक्ष्मण काहीतरी बोलायला जायला लागला, आणि ती सीता पालखीतनं आल्यावर सगळे वानर तिला बघायला धावायला लागतात. राक्षस तिथं गार्डचं काम करायला लागतात, ए चल बाजूला, चल बाजूला. राम सांगतो बसा, बघा सगळ्यांनी तिला, ती येऊ दे उतरून चालत. सीतेला संकोच लागत होतं आणि तिला आल्यावर सांगतात तुला 10 दिशा काम आहेत, मी अयोध्येसाठी हे केलं, तुझ्यासाठी केलं नाही.
बरं, ही तेजस्विनी आहे स्वतः सीता. हनुमान ज्या वेळेला घुसलेला असतो त्यावेळेला तिला म्हणतो, आई कशाला याच्या मुदतीची काळजी करतीस रावणाच्या, बस माझ्या पाठीवर, आज नेतो तुला, कुणाची अडवायची हिंमत नाहीये. त्यावेळेला ती म्हणती, मी स्वतःहून परपुरुषाबरोबर कधी गेले नाही, आणि अशी पळून आले तर अयोध्येला कलंक लागेल की त्या राजपुत्रानं शत्रूचा पराभव करून मला सोडवलं नाही. अयोध्येला कलंक लागायचा नसेल तर त्यांनी लढून 1 महिन्याची मुदत आहे म्हणून. ही तेजस्विनी आहे सीता. काही गोष्टी या राम कसा आहे म्हणून बघायच्या असतात, काही गोष्टी सीता कशी आहे म्हणून बघायच्या असतात. वाल्मिकीनीच दोन्ही लिहिलेलं आहे. आणि त्या सीतेला हे राम सांगतायत की तुला काय करायचं ते कर जा म्हणून. काय अवस्था झाली असेल ती. मग अग्नी प्रवेश करते म्हणते लक्ष्मणा चितारच. लक्ष्मण वैतागलाय, खरं थोरल्या भावासमोर बोलू शकत नाही. सगळे वानर वैतागलेत रामावर, काही बोलू शकत नाहीत. चिता रचल्यावर स्वतः अग्नी तिला घेऊन येतो की ही शुद्ध आहे म्हणून. आणि त्यावेळेला राम एक वाक्य बोललेत, त्या वाक्याकडे लक्ष वेधतो तुमचं. राम म्हणतात मला माहीत होतं ही शुद्ध आहे, कारण सागर किती शक्तिमान असला तरी स्वतःच्या किनाऱ्याच्या मर्यादा ओलांडू शकत नाही, तसा रावण किती शक्तिमान असला तरी सीतेला हात लावू शकत नाही, एवढं तेज तिच्या अंगात आहे हे मला माहीत होतं. खरं जगाला कळावं म्हणताना मला हे करायला लागलं. हे वाक्य आहे रामाचं. ही उपमा रामाने दिली आहे सागराची. आणि मग सीतेला स्वीकारल्यानंतर दशरथ राजे सीतेची समजूत काढतायत, तू रामावर राग ठेवू नको. काय रिलेशन असतील तुम्ही विचार करा. आणि मग हे झाल्यानंतर सगळं परत जायचं ठरतं. त्यावेळेला इंद्र म्हणतो की रामा तुझ्यासाठी काय देऊ. त्यावेळेला राम म्हणतात की तुला काही फार द्यायची इच्छा आहे का. तो इंद्र आहे, हे उपेंद्र आहेत. तुला फार द्यायची इच्छा आहे का. हो म्हणला द्यायची इच्छा आहे. मग ते जे माझ्यासाठी जे सगळे वानर मेलेत ना त्यांना जिवंत कर म्हणते. आपण वाचलंय का बघा, हे कधी चर्चेत हे आलेलं नाही, हे रामायणात आहे, वाल्मिकी रामायणात. इंद्र म्हणतो अवघड गोष्ट सांगितलीत, हे माझ्या नियमाविरुद्ध व्हायला लागले, मग कशाला म्हणलास देतो म्हणून. देतो तर मला हे दे. आता जे म्हणतात की अंधारे वाटेला दुरून मान मारला त्यांना सांगा इंद्रानं 1 वानर जिवंत केला. ज्यांची 2 भकलं झाली ती एकत्र होऊन आली. त्याच्यावर मी मुद्दाम लिहिलं, अरे अरे आम्ही मेलो होतो, आता कसे उठलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. सगळे वानर 1 जिवंत. रामाची किंमत. विभीषण म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू, तू तर आंघोळीला पण आला नाहीस, तू नगरात येणार नाही म्हणतोस, जाणार तर आता अयोध्येत. म्हणतो राम तुला जर करायचंच आहे ना तर असं कर, या सगळ्या वानरांना माझ्यासाठी लढलेत, तुला आता राज्य मिळालं, ते यांना सगळ्यांना बक्षीस दे म्हणतो, यांच्या कामाचा मोबदला दे. त्या क्षणी माझ्याही मनात वाचताना आलं, हे बरं आहे आपलं परस्पर हलवायच्या घरावर तुळशीपत्र. हां, राम असं का करतात मला ते पुढं कळलं. राम कळायला वेळ लागतो. इथं मग विभीषण सगळ्या वानरांचा सत्कार झाल्यानंतर आता निघूया म्हणतो, फार झालं. आणि राम लक्ष्मण सीता उठतात, विमानात जाऊन बसतात, आम्ही निघतो आता. अहो निघतो कुठं, सुग्रीव आणि विभीषण येतात. आम्ही येणार आहे की बरोबर, आम्हाला तुम्हाला सिंहासनावर बसलेलं बघायचंय. फार राहत नाही असं म्हणतात ते, फार राहत नाही, अभिषेक झाला की लगेच येतो, तुम्हाला काही नाही. चला सगळी वानर सेना विमानात. ते पुष्पक विमान असं आहे, जेवढी बसतील तेवढी घेते. सगळी वानर सेना विमानात निघाल्यावर वर जात असताना राम दाखवायला लागतात, हा जो कोळशाचा पर्वत दिसतोय तुला ढीग, हा रावण, त्याला जाळले. ही बघ ही किष्किंधा नगरी आली, इथं मला ही सगळी भेटली आहे. सीता म्हणती विमान खाली घ्या ना. का, यांच्या स्त्रियांना भेटायचंय मला. रिलेशन्स लक्षात ठेवा रघुकुळाची, यांच्या स्त्रियांना भेटायचंय. तुम्ही कौतुक केलं यांचं, त्यांचं कोण करणार. सगळ्या स्त्रियांशी भेट होते. यांनाही निव्या म्हणते अयोध्येला, सगळ्या विमानात. अयोध्येकडे प्रयाण. आणि अयोध्येकडे विमान प्रयाण केल्यानंतर भरद्वाज मुनींच्या आश्रमात राम थांबवतात विमान.
आणि हनुमंताला बोलवतात, इकडे म्हणतात. खरं जुन्या पद्धतीनुसार भरद्वाज मुनींचा एक शिष्य सातत्यानं अयोध्येत जाय करत असतो. स्वतः ऋषी जायचे नाहीत, पण त्यांचा शिष्य दरबारातलं वार्तांकन ठेवत असतो. तिथं त्यांना कळलेलं असतं की भरत अजूनही त्याच मनस्थितीत आहे. तरी राम बघा काय आहे, राम होणं अवघड असतं. हनुमंतालाच बोलवतो, इकडे म्हणतो तुझ्यासारखा चाणाक्ष कोण नाही आहे. कारण हनुमंताचं वर्णन केलंय रामानं की दूत म्हणून सुग्रीवाचा हनुमंतच आला था, रामाचा दूत म्हणून लंकेत हनुमंतच गेला था. तेव्हा हनुमंताला म्हणतो तुला माणसं ओळखायची कला आहे म्हणतो. रामानं एवढं वर्णन केलंय, तो म्हणतो हा खडग हातात घेऊन आलेल्या शत्रूला सुद्धा केवळ बोलण्यानं आपला मित्र करून टाकेल, एवढा हुशार आहे म्हणतो. त्या जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठमला बोलवतो आणि म्हणतो जा, तो भरत तिकडं नंदीग्रामात माझ्या पादुका ठेवून राज्य करतोय असं ऐकलं, त्याला जाऊन सांग आपण आलोय म्हणून. खरं ते सांगताना त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांकडे लक्ष दे. एक जरी रेष वाकडी दिसली तरी मला इथे येऊन सांगायचं आपण अयोध्येत जायचं नाही आहे. का तर आधी तो कैकेयीचा मुलगा आहे, त्यामुळं राज्यलोभ मातृवारशानं येण्याची शक्यता आहे. आणि दुसरं 14 वर्ष त्याला राजलक्ष्मीचा सहवास लाभलेला आहे. सहवासानं बऱ्याच जणांची बुद्धी पालटते. त्यामुळं तू आधी जाऊन ते बघायचं आणि मला येऊन सांगायचं. हा इकडे गेल्यावर काय हो, तो भरत म्हणजे दुसरा रामच दिसतो ना, जटाबिटा सगळ्या. भरतही काळा आहे, रामही काळा आहे. आणि काही तिची परीक्षाच घेत नाही, रामाला येऊन सांगतो जायचंच आहे तिकडे. भरताला घेऊन आणि इथं तुमच्या लक्षात येतं की रामानं लंकेत परस्पर सत्कार करायला का लावला. जर समजा रामाच्या मनात आहे की हा 14 वर्ष राज्याच्या ह्याच्यात राहिलाय, याला राज्यलोभ झाला तर आपल्याला अयोध्येत जाता येणार नाही, मग हा ऋणनिर्देश राहून जाईल. मरण्याआधी ऋण फेडायची असतात सगळी. म्हणून विभीषणाला म्हणतो की तू बक्षीस दे, मी कदाचित दिन. आता लक्षात तुमच्या, मी सांगितलं राम लक्षात यायला वेळ लागतो. आणि मग जायचंय म्हणल्यावर काय मग खूप ना वेळ असा वर्णन केलेला आहे की तो भरत पादुका निघतो आणि थोड्या वेळानं त्याला काही लक्षणं दिसत नाहीत, समोरनं राम आणि वानर सेना यायची. हनुमानानं तर वर्णन भरपूर केलंय. हनुमानाला राम म्हणतो, हे भरत म्हणतो वानर जरा चंचल असतात, तुला दिसवलं नाहीस ना राम यायला लागलेत म्हणून. वानर चंचल असतात म्हणून विचारतोय. त्यावेळी मारुती हसतो आणि म्हणतो तुझ्या झाडाचे शेंडे एकमेकावर आदळलेले दिसायला लागलेत का म्हणतो. भरत म्हणतो हो, तो बघा तो धुरळा उठलाय बघा. हो, हा आमचाच पराक्रम आहे म्हणला, दिसतील थोड्या वेळात या. आणि मग ती भेट होते. आणि मग राम जात असताना या पुढं आता रामाचा आदरातिथ्य बघा. 9000 हत्तींवर हे इच्छा वेशधारी वानर आहेत ना, या सगळ्यांना सांगतात राम माणसाचा वेश करा. आणि 9000 हत्तींवर यांना सगळ्यांना बसवण्यात येतं. स्वतःचा शत्रुंजय हत्ती सुग्रीवाला त्याच्यावर बस म्हणतो. स्वतः रथात हत्तीचा सन्मान देतात. आता अयोध्येत आता मी राजा आहे, आता बघ पाहुणचार. आणि भरताला सांगतात याला हात धरून माझा राजवाडा राहायला दे. हा आता आपला 5वा भाऊ आहे सुग्रीव. आणि तो भरत हात धरून नेतो राजवाड्यात की हा इथं तुम्ही महाराज राहायचं, आता तुम्ही आमचे 5वे बंधू आहात, आम्ही 4 नाही 5 जण झालो म्हणत. आणि हत्तीवरनं मिरवणूक निघते. त्यात आणखी एक ओळ आहे, स्त्रियांनी लक्ष द्या. त्या वानर स्त्रिया अभिमानानं सांगतात की कौसल्यानं आमचा शृंगार केलाय म्हणून. कौसल्या शृंगार करते त्यांचा, कृतज्ञता बघा. आता आपण शेवटकडे आलो. असा हा राम, हा सिंहासनावर बसतो आणि तिथं राज्य करतो 11,000 वर्ष. आपल्या मनावर त्याचं राज्य अजूनही नाही, अजूनही आहे. आणि तो कोण आहे? आत्माराम. त्याच्याकडे जायला सुद्धा संतांनीच आपल्याला सांगितलं. गोंदवलेकर महाराजांसारख्या नामयोग्यानं सांगितलं की त्याचं नाम घ्या तर तुम्ही त्याच्यापाशी जाल. आणि त्यावर एक दोहा येतो. एका दोह्यानं सुरुवात केली ती दुसरा येतो. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, सागर ऊपर पत्थर तारे, पावे रघुवीर खेदा. नेमकं काय घडतं बरं यात?
तर असं सांगतात, वाल्मिकी रामायणात ही कथा नाही, दुसऱ्या रामायणात नाही, की रामनामानं सागरावर पत्थर तरंगले, दगड तरंगले. तर रामाला असा गर्व झाला म्हणे की माझ्या नावानं दगड तरंगतात. मानव रूप आहे ना, सगळ्या भावना आहेत, सुख दुःख अहंकार. तर मीच दगड टाकला तर काय होईल? माझ्या नावानं नुसतं तरंगतात, मीच टाकला तर काय होईल? आणि म्हणून राम असं ते पुलाचं बांधकाम चाललंय ते बघायला म्हणून गेले. साहेब लोक राऊंड घेतात तसं, आणि कुणाचं लक्ष नाही बघून पायाच्या अंगठ्याने एक दगड उचलला, असा मागणा हातात घेतला, बारकासन असा टाकला आणि बघितलं, बुडाला. बुडाला म्हणल्यानंतर राम खट्टू झाले. बरं, असं असतं, आपलं आपण खट्टू झालं चालतं, दुसऱ्यानं बघितलं तर चालत नाही. घसरून पडलो, आपलं आपण असलो तर इकडे इकडे बघतो, झाडतो, निघतो. तर बघितलं कोण की संतापतो, आणि त्यात नको त्यानं बघितलं तर अधिक संतापतो. तसं रामाला उगीच वाटलं की एक नको त्या माणसाने हे बघितले आणि तो गालातल्या गालात हसतोय. कोण? हनुमान. राम हनुमानाला विचारतात, का रे तू का हसायला लागलायस? काय नाही, सहज सहज. काय घडलं? तू सरळ सांग ना, माझा पचका चाललेला बघितलास? अहो नाही हो रामचंद्रा, मी हसलो खरं आहे, मी बघितलं हे पण खरं आहे, तर त्यातनं मला एक मोठं सत्य कळलं आणि त्याचा आनंद झाला म्हणून मी हसलो. का रे, मी टाकलेला दगड बुडाला, माझा पचका झाला, आणि यात तुला सत्य काय कळलं? हनुमान म्हणला, प्रभू तुम्ही ज्याला टाकलं तो बुडाला, एवढंच मला कळलं. मंडळी, त्याला पकडून ठेवायचं, आणि त्याला पकडून ठेवायचं असलं तर त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. त्याचं नाम घेतल्यावर सापडतो असं आपल्याला संतांनी सांगितलंय. सुग्रीवानी कसा पकडला एवढं एकच सांगतोय आणि थांबतोय. मला 2च मिनटं लागतील. हे फक्त गीतातनं सांगतो. आपण शेवटी पसायदान वगैरे म्हणत असतो ना, तसं हे गीत आहे. आपण सगळे त्या वानरांच्यात सहभागी होऊया. रामानं ज्या वेळेला देह सोडायचं ठरवलं स्वतःचं, त्यावेळेला अग्नी पुढं चालायला लागला, 4 वेद आले, धनुर्वेद सुद्धा चालायला लागला, अस्त्र सगळी मानव रूपात त्याच्याबरोबर आली. अयोध्येतले सगळे नागरिक आले, जगभरचे नागरिक यायला लागले, किडा मुंगी सुद्धा आले, तिर्यक योनी असं लिहिलंय. जनावरं आली, नाही आम्ही तुझ्याबरोबर यात्रेत येणार. आणि राम सगळ्यांना अनुमती देत आहेत, आणि तेवढ्यात सुग्रीव, विभीषण ही मंडळी येऊन थडकली आहेत तिकडून. अरे तू कशाला आलास? नाही, लक्ष्मण गेला तेव्हाच मी ओळखलं तर काय होणार आहे, आपण 5 भाऊ आहे म्हणला, बाकीचे येणार, मी कसं मागं राहीन? अग्निसाक्ष मैत्री आहे सुग्रीवाची. शोले सिनेमात शेवटी डायलॉग आहे बघ, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ न छोडेंगे. त्या सिनेमात मात्र बच्चन जातो आणि धर्मेंद्र उरतो. सुग्रीव तसा नाही आहे. सुग्रीव म्हणतो रामाबरोबर आहे अग्निसाक्ष मैत्री केली, तुझ्याबरोबर मी येणारच. राम त्यावेळेला 5 जणांना मागं राहायला सांगतात. एक हनुमान, त्यानंच वर मागून घेतलाय की माझी कथा असेल तेव्हा मी तिथं राहणार, इथं बसलात. हा बघा, तुम्हाला दिसला का नाही मला माहित नाही. तुझी कथा असेल तेव्हा मी येणार, हनुमानानं सांगितलं. विभीषणाला सांगितलं की यावत चंद्रधीराव करो, माझ्या मागं तू राज्य करायचंस, म्हणून तो मागं राहिलाय. 7 चिरंजीवात. मैंद द्विविध, अश्विनी कुमाराचे 2 पुत्र आणि जांबुवंत, यांनाही सांगितलं तुम्ही मागं राहा. ते कलियुग सुरू होईपर्यंत होते असं म्हणतात. या 5 जणांना सांगितलं, बाकी सगळे बरोबर आहेत. अंगदाला राजा बनवून सुग्रीव आलाय, रामाला दिलेला शब्द पाळलाय. आता किष्किंधेचा राजा अंगद आहे, मी नाही. आलो. सुग्रीव कसं सांगतो एवढं फक्त मी तुम्हाला गाऊन दाखवतोय आणि थांबणार आहे. तो म्हणतो, रामा तुझ्यामुळं मी सगळे पुरुषार्थ भोगलेले आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. अर्थन काम मला अवगत होता म्हणलं, धर्म तुझ्यामुळं जाणला, आणि मोक्ष साधायला तुझ्याबरोबर मी येणार आहे. आता कसं सांगतोय ऐका. तुझ्या कृपेने राजा बनलो, तुझ्यामुळे सन्मित्रही ठरलो,
सरयूमध्ये पावन होण्या रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. बंधू लक्ष्मण निघुनी गेला, मीही जाणिले भवितव्याला. बंधू लक्ष्मण निघुनी गेला, मीही जाणिले भवितव्याला. अंगदास मग बनवून राजा, रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. वानर संगी जमले सारे, संगती माझ्या तेही आले. वानर संगी जमले सारे, संगती माझ्या तेही आले. रामरंगी रंगून जाण्या, रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. अग्निसाक्षी मैत्री झाली, सुख दुःखामध्ये ती निभावली. अग्निसाक्षी मैत्री झाली, सुख दुःखामध्ये ती निभावली. अंतसमयी मित्र म्हणून रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. अर्थकाम पुरुषार्थ भोगले, तुझ्यामुळे धर्मास जाणले. अर्थकाम पुरुषार्थ भोगले, तुझ्यामुळे धर्मास जाणले. मोक्ष साधण्या तुझ्या सवेरे, रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. जन्मा येणे नवते हाती, कोणाच्या हातात आहे सांगा? जन्मा येणे नवते हाती, अंत साधणे आपुल्या हाती. जन्मा येणे नवते हाती, अंत साधणे आपुल्या हाती. पूर्णविराम रे तूच माझा, पूर्णविराम रे तूच माझा. रामचंद्रा मी आलो, रामचंद्रा मी आलो. रामरंगी रंगून जाण्या, रामचंद्रा मी आलो. तुमच्या सर्वांसमवेत रामरंगी मीही रंगून गेलो. विक्रमदादा, फार मोठं काम केलं तुम्ही, मला इथं बोलवलं, मी आपला ऋणी आहे. भारत माता की जय. आप्पांना वंदन करून वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. अतिशय अकृत्रिम अभिव्यक्ती, अतिशय सहज असा संचार. आणि एक काळ असा होता, तिथपासून रामचंद्रा मीही आलो इथपर्यंत उत्तरोत्तर सगळ्या श्रोत्यांच्या अंतःकरणाचा घेतलेला ठाव, अशा पद्धतीचं हे व्याख्यान आहे. मी आधीच सांगितलं होतं की सरांनी सांगितल्याप्रमाणे देण्यात अर्थ नाही, पण मला असं वाटतं की या 1.5 तासाच्या व्याख्यानानंतर खऱ्या श्री सचिन कानिटकर सरांचा एक वक्ता म्हणून आपल्याला परिचय निश्चित झाला असेल. आणि या सगळ्या
आपल्या इतिहासाकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी असायला हवी. ही एक मोठी दृष्टी सरांनी आज या व्याख्यानातून आपल्याला दिली. खूप मोठा प्रवास करून, म्हणजे काल रात्रीचाही प्रवास आहे, आज परतीचाही प्रवास आहे, पण केवळ प्रेमाखातर म्हणून अशी मोठी माणसं आपल्याकडे येतात, आपल्याला मार्गदर्शनाचा लाभ होतो. त्याची एक छोटीशी कृतज्ञता म्हणून मी श्री उपेंद्र कन्नरकर यांना विनंती करतो की प्रतिष्ठानतर्फे सरांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करा. जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्याला ठीक 2:45 वाजता आपणचं जे भावकाव्य आहे, भावार्चना, त्या भावार्चनेचा आपण थोडासा